पनवेल परिसरात नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं कारवाई करत सुमारे 600 ग्राम गांजा जप्त केलाय। पनवेल येथील श्रेयस हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टी परिसरातील एका घरातून गांजाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे संबंधित घरावर छापा टाकण्यात आला। यावेळी घरामध्ये गांजाची विक्री होत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं। वरिष्ठ पोलीस निरीक्षक निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत 2 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून सुमारे 600 ग्राम गांजा जप्त करण्यात आला। या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। दरम्यान युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावे आणि परिसरात अंमली पदार्थांची विक्री किंवा तस्करी आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले आहे। अंमली पदार्थ विरोधी पथकांना प्राप्त झालेल्या माहितीप्रमाणे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही या ठिकाणी येऊन घटनास्थळी येऊन कारवाई केलेली आहे। त्यामध्ये 2 इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे 600 ग्रॅम गांजा हा जप्त केलेला आहे। पुढील कारवाई करून पोलीस ठाणे पुढील आम्ही गुन्हा नोंद करून आहोत। ही कारवाई अशीच यापुढे चालू राहणार आहे। यापुढे अशीच कारवाई करा। पुन्हाही सर्व जे पब्लिक आहेत त्यांना कुठलीही माहिती भेटल्यास त्यांनी बेधडकपणे अंमली पदार्थ विरोधी पथक तसेच पोलीस ठाणेच माहिती द्यावी। पोलीस ठाणे किंवा अंमली पदार्थ हे कारवाई करणारच। युवकांना काय आवाहन कराल? युवकांनी समोर येऊन याबाबत माहिती द्यावी। कोणीही करत असेल तर त्यांना संरक्षण भेटणार आणि त्यांच्या माहितीप्रमाणे कारवाई केली जाईल।